रामकृष्ण हरी मंडळी, या ठिकाणी 1 वाटी तांदूळ घ्या, त्यानंतर अर्धी वाटी मूग डाळ घ्या, 2 टेबलस्पून या ठिकाणी उडीद डाळ घ्या. आता सर्व हे मिक्स करून घ्या. मिक्स करून घेतल्यानंतर पाण्याने याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि पाणी घालून आपल्याला 2 तास हे मिश्रण असंच भिजवत ठेवायचं आहे. आता 2 तास आपण हे मिश्रण भिजवून ठेवणार आहोत. 2 तासानंतर बघा मस्तपैकी आपलं हे डाळ तांदूळ चांगलं भिजलं गेलेलं आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. कमीत कमी पाण्याचा वापर करून याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. 5 मिनटं हे मिश्रण मी फेटून घेतलं. त्यामध्ये 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा तीळ आणि जिरे घातले. तसेच अर्धा चमचा ओवाही हातावरती क्रश करून घातला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण भाज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटे याला आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत. तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवली. त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेलही चांगलं मस्तपैकी गरम झालेलं आहे.